महाराष्ट्र विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला। विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 सदस्यांनी आज शपथ घेतली। या विधान परिषदेतील नवनिर्वाचित 11 आमदारांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे। मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा उल्लेख केला। त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। चला तर बघूयात मिलिंद नार्वेकर यांनी कशा प्रकारे शपथ घेतली। बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे। ईश्वर साक्षात शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आज आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। जय महाराज, जय एकनाथ। रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। जय जवान, जय किसान। जय लहूजी, जय भीम, जय संविधान। तर दुसरीकडे भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर शेवटी जय महाराष्ट्र, जय एकनाथ असं म्हटलंय। तर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना जय लहूजी, जय भीम, जय संविधान असं म्हटलं। तसंच अमित गोरखे यांनी गळ्यात जय लहूजी असं लिहिलेला एक पट्टा देखील घातलेला होता। सध्या या सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत।